त्याबद्दल तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल तर मी माफी मागणारच आहे, कारण हा सगळा उद्योग प्रेमापोटी झाला. ही मंडळी चांगली असतील, सुशिक्षित असतील म्हणून त्यांना ही संधी दिली गेली. आता 30 लोक जर म्हणायला लागले की 30 वर्षात रामराजेंनी काय केलं, तर तुम्ही 2 ते 3 वेळा निवडून कसं आलं हे सांगा. कोणी निवडून आणलं? नंदाताईला अध्यक्ष कोणी केलं? ओपनमध्ये असताना जात जमातीचा विचार न करता आपण अध्यक्षपद सर्वसामान्य माणसाच्या घरात 1 नंबरमध्ये दिली, 2 नंबरमध्ये दिली, ओपनमध्ये. हे काहीच किंमत नाही, कुठे निष्ठाच नाही. तर मी तुम्हाला एक सांगेन की त्यांना माझा सावधगिरीचा विषय आहे की मी माणुसकी सोडलेली नाही आहे. परंतु तुम्ही जर माणुसकी सोडून जर काही व्हायच्या पुढे वाढणार असाल तर ज्या दमाला घाबरून तुम्ही तिकडे गेलेलात ती सगळी कागदपत्र मलाही मिळू शकतात, आणि मला मिळाली तर तुम्ही भिवटून तिकडे गेलेला आहात. तुमची वाट तिथनं आता पुढे जाणार नाही. मला स्पष्ट सांगतो, मला नावच घ्यायचं नाही. एखाद्या माणसावर जर आपण वैयक्तिक प्रेम केलं, काय डमी कामगार बी पण केले जातात. कसले डमी कामगार? डमी कामगार लावले कुठं? आता रोजंदारी नगरपालिका. ते ध्यान द्या, हे संपलेले दिवस आहेत त्यांचे कुटुंब चालत. आता ते जाऊन दे. रामभाऊ कशाला कोणाबद्दल बोलायचं? मीच म्हटलं माझं चुकलं, मीच संधी दिली, इतकं संधी दिली, इतका सन्मान दिला, आणि केवळ त्यांनी टाकलेल्या भयापोटी गेले. मग माझी त्याला काही हरकत नव्हती. आपण ते गेले म्हणून काय आमच्याकडे माणसं कमी पडली का? एक तरुण शिकलेला मुलगा तुमच्याच समाजातला इथं अनिकेत आला आहे. एक रणदिव्यांची सून इकडे दिलेली आहे, तिथे काकडे घराण्याशी संबंध आहेत. आम्ही बरोबर बॅलन्स केलं. आता माझी इच्छा एकच आहे की ह्या विश्वासघातकी लोकांना ठेचा. माझी बाकी काही विद्यार्थ्यांना अपेक्षा नाही. आम्हाला फोन करायचा. आता तर मी माझ्याकडे एक क्लिप आहे, दाखवेन तुम्हाला, कारण विश्वजित राजे ऐकवतील. कधी काय माणूस हा करेल मला सांगता येईल. मध्येच मला निरोप येतो, रामराजे इथं परत कोणाला प्रवेश देऊ नका, मला विचारल्याशिवाय प्रवेश देऊ. आता म्हणजे यांना विचारून तर मंगळवारपेठ चालणार असेल, अरे बाबा पैशाने किती विकत घ्यायची? पैशाने प्रेम विकत घेता येत नाही, पैशाने श्रद्धा विकत घेता येत नाही. आणि इतकी वर्ष सत्ता भोगून तुम्हाला जे दंड दिले जातात की तुमचं बेघर करेन, तुमचं अमुक करेन, तुमचं तमुक करेन, या जमिनी कोणाच्या नावावर आहे तुम्ही बघा. सरकारच्या असल्या, महाराष्ट्र सरकार का फलटण सरकार हे बघा. फलटण सरकार असलं म्हणजे आम्हीच तिथे येणार आहोत. तुम्हाला 30 वर्षात एकाला कधी त्रास दिला सांगा ना मला? कधी म्हटलं तुम्हाला बेघर करेन? हे येऊन तर सांगायचं असते की मी बेघर करेन, तर तुम्हाला तडीपार करायचे दिवस आलेले आहेत. मला फोन करायचा आणि म्हणायचं काळजी करू नका, नंबर 1चं मत मी तुम्हालाच देणार आहे. हे कोण म्हणणार? सद्गुरूस्त. माझा फोन ठेवला हे शमशेर बहादूरला फोन करणार, रामराजेंना मी आत्ताच सांगितलं की तुम्हाला मतभेद इथं काय मिळणार नाही, तर अनिकेत राजेंचं डिपॉझिट घालवेन. हे चॅलेंज तुम्हाला आहे. कोणाला डिपॉझिट घालवायचं बघू. हे सोडून द्या, ही माणसं चांगली नाहीत. त्यांच्याबरोबर गेलेल्या माणसाचं कधीही चांगलं झालेलं आहे, तुमचं तर कधीच चांगलं होणार नाही. आमच्या हातनं चांगलं नाही झालं तर कधी वाईटही होणार नाही, याची खात्री बाळगा.
आणि त्यासाठी तर तुमचा सन्मानाने आहे त्या ठिकाणी जर पुनर्वसन करायचं असेल तर एकनाथराव शिंदेंच्या आधिपत्याखाली असलेलं हे खातं, त्याला हाऊसिंग खातं म्हणतात, त्यांच्याकडनं मी शब्द घेतला आहे, चंद्रकांत जाधव साहेब हे आपले शब्द पोचवतील की लोकांच्या अपेक्षा आहेत या. पोलीस राज्य संपलं, खोट्या केसेस संपल्या. कोण म्हणतं की रामराजांनी कर्फ्यू लावला? जे कोण त्यांना म्हणतं त्यांना आठवण करा की आपल्याला उचलायची वेळ आली तेव्हा कोणी वाचवलं? तुम्हाला माहीत नाही त्या पांडवा गोष्टी. मला हार्ट अटॅक आला आहे, माझं हे झालं आहे, माझं ते झालं आहे, कोणी वाचवलं? मी कर्फ्यू लावला. कर्फ्यू जर मी लावला असता तर सगळ्यांना बाहेर कोणी काढलं? तुमच्यातल्या पोरांच्या, सोमवाराच्या पोरांना एक पैसा खर्च करायला लावला नाही. माझ्या खर्चाने मी कचऱ्या केल्या आणि सगळ्यांना बाहेर काढलं. आणि हे म्हणते हा पेड आहे, पेड विकत गेलेला माणूस. बुद्ध धर्माला न शोभणारं काम तो करतो. विश्वासघात कुठल्याच धर्माने शिकवलेलं नाही. पैसा चांगल्या मार्गाने कमावला असता आमची साथ मिळाली असती. त्यांना ज्या मार्गाला पत्करायचं आहे ते पत्करून द्या. त्यांनाही शुभेच्छा. जमलं तर नीट वागायचा प्रयत्न करा. पण तुमच्या सवयीने तुम्हाला नीट वागता येईल असं मला काही वाटत नाही. मंडळी, या पेटीवर मनसूनपासून प्रेम केलेला माणूस. सर्वसामान्य माणसाला चंद्रकांतजी संस्थान होतं. माझ्या आजोबांना एक मुलगी 4 मुली. त्या काळात जातीभेद प्रचंड प्रमाणात. परंतु राजवाड्यात माझे वडील, त्यांचे भाऊ, त्यांचे वडील भाऊ आणि बहिणी या वस्तीत येऊन जेवायचे. ही आमची संस्कृती. कुठवा खरं का खोटं गेले का कुठे? अरे हे तुम्ही आम्ही जे पाळलं आहे ते कोणाला जमणार आहे? दंगली कोणी घडवल्या? गांधींचा हात तुटला म्हणून कोणी केलं? माझा कर्फ्यू कशाला काढता? जुनं तुम्ही विसरला तर आम्ही नाही विसरलो. ह्या सगळ्या गोष्टी करून स्वतःचं पोट भागवण्यासाठी जाणारी ही माणसं, स्वतःचा तुरुंगवास वाचवण्यासाठी माणसं, ही तुरुंगवास वाचवण्यासाठी तुम्हालाही विकतील, तुमच्या आई मुलींनाही विकतील, काय वाहिजेल ते करतील. यांना तुम्हाला बहिष्कृत करायची वेळ आलेली. आणि हे परवा जेव्हा इलेक्शन होईल, ज्या पद्धतीने मला मतदान तुम्ही करत होता त्याच पद्धतीने 80% मतदान कमीत कमी मंगळवार पेठेतल्या दोन्ही वॉर्डात मला मिळावं. कारण मी तुमच्यासाठी मनापासून केलेलं आहे. आणि आज मला अडचणीत ज्यांना ताकद दिली ती माणसं मला अडचणीत टाकतायत. त्यांची जागा तुम्हाला दाखवायला लागणार आहे. आज जास्त काही मी बोलणार नाही. कारण 19 तारखेला आपल्याला वेळ मिळणार आहे. ते परत येण्याचं ठरवलेलं आहे. पांडवा बैठका घेईन. कदाचित उद्या 5 वाजता आपली सभा आहे. मोठ्या संख्येने कार्यकर्ते तिथे पाहिजेत. कदाचित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्यक्षात येतील किंवा स्क्रीनवर येतील. परंतु 4 मंत्री आपल्याकडे येणार आहेत. त्यांचं यथोचित स्वागत करायला लागणार आहे. आणि संबंधित जिल्ह्यात आपल्याला मेसेज द्यायला लागणार आहे की हा जिल्हा इतक्या सहजासहजी कोणाला विकत घेता येणार नाही. त्या जिल्ह्याला परंपरा आहे, त्याला विचार आहेत. आणि एकनाथ शिंदे आपल्या जिल्ह्याचा पुत्र आहे. या पुत्राच्या मागे जायला आपल्याला कमी काही पडणार नाही. साध्या घरातला माणूस 400-500 वस्तीतला माणूस आज ठाण्यासारख्या प्रचंड मोठ्या शहरात कायम निवडून येतोय, कायम कष्ट करतोय. कल्याण डोंबिवलीसारखी महानगरपालिका त्यांच्या ताब्यात गेली. इतकं चांगलं काम. आणि कदाचित त्यांचे सुपुत्र हे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, ते डॉक्टर श्रीकांत शिंदेही कदाचित येण्याची शक्यता आहे. परंतु नाही आले तर पुढच्या वेळेस त्यांना आपल्याला बोलवायला लागणार आहे. जाधव साहेब, तुमच्यावर या सगळ्या जबाबदाऱ्या तुम्हाला घ्यायला लागणार आहेत. आमच्या लोकांना नवीन वाट तुम्ही लोकांनी दाखवा. जुन्या ज्या वाटा होत्या त्या वाटात आम्हाला कोणी साथ दिली नाही. मला पदं मिळाली त्याचा मी काय फायदा करून घेतला आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मंगळवारात
कधी पाणी मी असताना ते येतच नव्हतं. आलं तर पाईपलाईन गटारात होत्या, सगळं बाहेर काढलं, अंडरग्राऊंड गटार केलं. हे म्हणतात पैसे काम केलं तर म्हणायचे पैसे काय. यांच्याकडे जेव्हा प्रशासक नेमला गेला तेव्हा रस्त्यात खड्डे पडले आणि खड्डे पडल्यानंतर प्रशासकाला मी फोन केला तर मला म्हणाले, रणजित शिव नाईक निंबाळकर यांनी मला सांगितलं की कॉन्ट्रॅक्टरची बिलं द्या, तुम्ही त्यांच्याकडनं निरोप आणा. हे खड्डे म्हणलं मी काय आणणार नाही, मी इतका भिकार नाही, मी काय त्या माणसाला फोन करू शकत नाही. आणि तुम्हाला येऊन काय सांगताय, खड्डे रामराजांच्यामुळे झाले. आता ह्या खड्ड्यात, ह्याच खड्ड्यात त्यांना बुडवा एकदा, मी तुम्ही सुखी राहा. बाकीचं बोलून मी काय आपला वेळ घेऊ इच्छित नाही. 3 नंबरमध्ये लोक तुमच्या समाजाची, इतर समाजाची सगळी वाट बघतायत. शब्द द्यायला की धनुष्यबाण चालणार, हा शब्द कोण देईल का? बोला. एकच बाण. बस, बाकीचं काय बघायचं नाही. साड्या बिड्या घेऊ नका. तुम्हाला आधी सांगतोय लाडक्या बहिणी, तुम्हाला मिळते ते एकनाथ शिंद्यामुळे मिळते, कोणामुळे मिळत नाही. हे बरोबरच आहे. आणि बिब्बा लावलेल्या साड्या आहेत, अंगावर उठतील. बिब्ब्याच्या फुल्या असतात ना, तशा साड्या आहेत त्या. साड्या देऊन जर मतं मिळणार असतील तर त्यांना म्हणा औषधा कारखाना बंद करा आणि साड्याचा कारखाना सुरू होता. कशाला औषधा कारखाना? हा इतके फालतू माणसं मी आयुष्यात बघितले. बरेच शब्द येतील, बऱ्याच भावना या मंगळवार पेठेत जुन्या सगळ्या आठवणी येतील. परवाच्या सभेत बोलून दाखवलं होतं देवनगरला. मी जेव्हा आमदार झालो चंद्रकांतजी, मी तेव्हा मिरवणुकीने इकडं आलो. मी सिगरेट ओढायचं होतं. सिगरेट मला एका माणसाने आपण मांडली, काळ्याने पेटवली, पुढे घालवलं. आयुष्यात मी तो प्रसंग विसरणार नाही. बाकीचे पोटाने कुठे संडासात जाऊन सिगरेट ओढतात, मी बिंदात ओढायचं. यांच्या समोर ओढायचं, यांच्या परवानगीने ओढायचं. आणि एवढ्या मला आपलंसं केलेली माणसं, त्यांचं भविष्य जपायचं नाही, स्वतःची मंत्रिपद आमदारकी जपायची. ते संस्कार आमचे नाही. जन्माला आलो तुमच्यासाठी, मरोस्तपर्यंत तुमच्यासाठी. आणि मी जर गेलो तर माझा मुलगा, माझे भाऊ, त्यांचा चिरंजीव विश्वजित, हा जर तुमचा आता नागरिकच झाला आहे की त्याला चांगली जागा बघून घर द्या एखादं, आणि चांगलं द्या. आणि कायमस्वरूपी 24 तास पारा करा, नाही तर त्यालाही पळवून देतील. हे असले पळवा पिळवे करणारे किडनॅपिंग गँग, महिलांवर तुम्ही एक लक्षात घ्या. ही गँग जी आहे ना, ते कुठल्या पार्टीची गँग नाही. ही जी आहे ही गुन्हेगारी गँग आहे. हे एक भाव टाकतो गळ्यात ओढण्या, त्याचा काय परिणाम होतो आहे तुम्हाला माहिती. आणि दुसरा टाकतो, घरी येतो, भेटायला येतो. आता आजच एक प्रवेश झाला, माजी चेअरमन त्याच्या घरी जाऊन बसला. आता काय करायचं, काय कोणी जावं कुठं हे जर हे शिकवत बसले तर आम्हालाच पहिल्यांदा हातभार करा. कारण त्यांच्याशी लढाई देणार हा केवळ रामराजे एकटा आहे, एवढं लक्षात. आणि त्याच्या मागे तुम्ही सगळे जर उभा राहिला तर ह्याच्या पुढच्या 10 पिढ्या सत्तेत येणार नाहीत. याची व्यवस्था करून मी डोळे जगलं तुमच्यासाठी, मरणार आहे तुमच्यासाठी. काय माझं वाकडं करणारे घातलं तर तुरुंगात घाल, तुरुंगात बसून संपवेन, तुरुंगात बसून संपवेन. एवढं लक्षात घ्या. मला थांबवणार नाही, माझे पलटण कोणाच्या हातात जाऊन देणार नाही, तालुका देणार नाही, जिल्हा देणार नाही, जिल्ह्याची संस्कृती जाऊन देणार नाही. जिल्ह्याचं भविष्य असल्या लोकांच्या हातात गेलं की बीडच्या पलीकडे होणार. हे बीडच्या पलीकडे आपलं शहर करायचं नसेल तर ही गँग थांबवा, हे गुन्हेगार थांबवा, त्यांची वाट त्यांना दाखवा, त्यांची जागा त्यांना दाखवा. तर अजून जर बोलायचं वाटलं तर 19 तारखेला मी परत येणार, कोणाच्या तरी घरी बसणार परत एकदा. कारण 19ला आपल्याला प्रचार करता येतोय पांडवा, एक दिवस वाढला आहे. त्या बाकीचं सगळं डोक्यातनं काढा, धनुष्यबाणावर बटन दाबा. जय हिंद.